ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन. पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण श्री अरविंद यांच्या एका खास विचारावर बोलणार आहोत. श्रद्धा आणि अभिप्सेचा मार्ग, म्हणजे खरी श्रद्धा आणि मनापासूनची ओढ, अभिप्सा ज्याला म्हणतात, त्याचं महत्त्व किती आहे यावर त्यांचे काही विचार आपल्या समोर आहेत. हो, आजच्या आपल्या या चर्चेचा उद्देश अगदी साधा आहे की आयुष्यातल्या अडचणी येतात त्यावर मात करण्यासाठी आणि एका मोठ्या शक्तीशी जोडलं जाण्यासाठी या दोन गोष्टी, श्रद्धा आणि अभिप्सा, कशा महत्त्वाच्या ठरतात हे जरा समजून घेऊया. अगदी. आणि यातला एक महत्त्वाचा विचार श्री अरविंद सुरुवातीलाच मांडतात की हृदयापासून केलेली जी प्रामाणिक हाक असते किंवा अभिप्सा, ती त्या व्यक्तीच्या स्वतःच्या ताकदीपेक्षा किंवा क्षमतेपेक्षाही जास्त प्रभावी ठरते. अच्छा. आपण अनेकदा बघतो की लोक क्षमतेवर लक्ष देतात, पण इथे भर आहे तो आतल्या ओढीवर, त्या तळमळीवर. हे फारच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे फक्त बाहेरची क्षमता, स्किल किंवा बुद्धी असून नाही चालत. ती आतली ओढ, ती तळमळ जास्त महत्वाची म्हणायचंय का? हो, अगदी. मग या आंतरिक ओढीला म्हणजे अभिप्सेला आणखी कशाची जोड हवी असं ते म्हणतात? बरोबर. या अभिप्सेला जोडून श्री अरविंद सांगतात की व्यक्तीनं स्वतःला श्री माताजींच्या शक्तीसाठी, जी त्यांच्या विचारानुसार या जगात कार्यरत असलेली एक जागृत दैवी शक्ती आहे, तिच्यासाठी शक्य तितकं खुलं ठेवणं गरजेचं आहे. खुले ठेवणं. हो. कितीही अडचणी असल्या तरी या मोकळेपणामुळे आणि प्रामाणिक अभिप्सेमुळे मार्ग सापडतोच. कदाचित थोडा वेळ लागेल, पण यश नक्की मिळतं. खुलं ठेवणं आणि प्रामाणिक अभिप्सा हे शब्द खूप महत्वाचे आहेत इथे. म्हणजे सतत त्या शक्तीसाठी आपल्या आत एक जागा तयार ठेवणं आणि मनापासून ती ओढ असणं. पण अनेकांना प्रश्न पडू शकतो की समजा त्या शक्तीची प्रत्यक्ष जाणीव होत नसेल तर, म्हणजे अनुभव येत नसेल तर, मग फक्त श्रद्धा पुरेशी ठरते का? हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि श्री अरविंद यावर म्हणतात की जरी त्या शक्तीची लगेच जाणीव झाली नाही तरी हरकत नाही. जर श्रद्धा पक्की असेल आणि तुमचा धावा म्हणजे तुमची हाक तीव्र असेल तर ती शक्ती आतल्या आत काम करायला लागते. अच्छा. अनुभव नसला तरी श्रद्धेचं बोर पुरेसं ठरू शकतं असं ते सुचवतात. अरे वा, हे तर खूपच आश्वासक वाटतंय. म्हणजे साधनेचा मार्ग फक्त अनुभवांवर अवलंबून नाही तर तो विश्वासावर टिकून राहू शकतो. सुरुवातीला जेव्हा अनुभव कमी असतो तेव्हा धीर मिळतो. यामुळे या श्रद्धेसोबत प्रयत्नांची म्हणजे साधनेची गरज आहे की नाही, की फक्त श्रद्धा पुरेशी आहे? नक्कीच आहे. साधना तर हवीच. ते म्हणतात की ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवा, पण त्याचबरोबर जी काही साधना शक्य आहे ती करा. पण इथे ते एक महत्वाचा फरक स्पष्ट करतात. साधनेतून मिळणारं फळ किंवा यश हे तुम्ही किती तास साधना केली किंवा किती वेळा केली याच्यावर अवलंबून नाहीये. काय सांगता? खरंच? मग कशावर अवलंबून येते? ते अवलंबून आहे साधकाच्या आंतरिक स्थितीवर, त्याच्या आतल्या तयारीवर आणि त्याच्या अभिप्सेची तीव्रता किती आहे यावर. त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर ईश्वर साधनेच्या प्रमाणात नाही देत फळ, तर अभिप्सेच्या तीव्रतेनुसार फळ देतो. त्यामुळे किती केलं यापेक्षा कसं केलं, कोणत्या भावनेनं केलं हे महत्वाचं. अच्छा. यामुळे तर मग चिंता करायचा प्रश्नच येत नाही. कारण अनेक जण अडकतात बघा, मी असा झाला पाहिजे, तसा व्हायला हवा याच विचारात. यावर श्री अरविंद काही वेगळा दृष्टिकोन देतात का? हो, देतात ना. ते सुचवतात की हा विचारच बदलायला हवा. मला काय व्हायचं आहे या विचाराऐवजी साधकानं असं म्हणावं किंवा असा भाव ठेवावा की ईश्वराला मी जसा हवा आहे तसा बनायला मी तयार आहे. अरे वा. म्हणजे स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून त्या मोठ्या योजनेला शरण जाण्याची तयारी ठेवणं. बाकी सगळ्या गोष्टी मग आपोआप घडत जातात. हा पूर्णपणे शरणागतीचा आणि स्वीकृतीचा भाव आहे. तर या सगळ्या विचारांना एकत्र बघितलं तर असं दिसतंय की श्रद्धा, तीव्र आणि प्रामाणिक अभिप्सा, श्रीमाताजींच्या शक्तीसाठी स्वतःला खुले ठेवणं, ईश्वरावरचा पूर्ण विश्वास आणि त्याच्या इच्छेप्रमाणे स्वतःला बदलण्याची तयारी,
या सगळ्या गोष्टी एकत्र महत्वाच्या आहेत. अगदी बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच की साधनेचं बाह्यरूप किंवा तिचं मोजमाप यापेक्षा साधकाची आंतरिक तळमळ, त्याची अभिप्सा आणि ईश्वरी इच्छेला सामोरं जायची त्याची तयारी किती आहे हे जास्त निर्णायक ठरतं. चिंता आणि मी काय करू, माझं काय होईल या विचारांच्या पलीकडे जाऊन स्वतःला त्या मोठ्या शक्तीच्या हातात सोपवणं, ही तयारी महत्वाची ठरते. हे सगळं ऐकल्यावर माझ्या मनात एक विचार येतोय. श्री अरविंद जसं म्हणतात की जर आपण मला कार बनायचे हा प्रश्न थोडा बाजूला ठेवला आणि त्याऐवजी ईश्वराला मी काय बनावं असं वाटतं हा प्रश्न स्वतःला विचारला आणि त्या दृष्टिकोनातून जगायला सुरुवात केली, तर कदाचित आपल्या आयुष्यातली आव्हानं आणि स्वतःचा विकास याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून जाईल. यावर विचार करायला नक्कीच वाव आहे असं वाटतं. नक्कीच. खूप खोल विचार आहे हा. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.